हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, छत्रपती राजाधिराज शिवाजी महाराज, राधा सर्वेश्वर भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. स्वये भानु भानु जो आराधियेला, तयाची कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागून तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, जो मज होई अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शिरण्ये मीची एकू, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी. विश्वविख्यात असणारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील ओवी आहे. ओवीच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी, विश्लेषणाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. म्हणजे या ठिकाणी असा, वैकुंठवासी बलिराम देशमुख साहेब यांचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी 7 दिवस भागवत कथा केलेली आहे. तसंच असणारं हे प्रवचन पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आहे. माऊली म्हणतात, जो मज होई अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्ये मीची एकू, जे मला अनन्य भावनेनी शरण येतील त्यांचं जन्म मरणाचं दुःख मी नष्ट करून टाकेन. त्यांना त्या ठिकाणी मोक्ष प्रदान करून देईन. मनमना भवमद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, मामे वैश्यसी सत्यमते प्रतिजानी प्रियस्मे. असं भगवंतानी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. जे मला मनाने शरण येतील, माझे भक्त होतील, मी त्यांना सर्व दुःखापासून मुक्त करून टाकेन. नव्हे नव्हे मोक्ष इष्यामी मा शुचहा, मी त्यांना त्या ठिकाणी मोक्ष प्रदान करून देईल. पहा महाराज, माऊली म्हणले, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्ये मीची. सांगतात महाराज, मला अनन्य भावनेनी शरण या. अनन्य भावनेनी शरण आल्याच्या नंतर मग मी तुमच्या जन्म मरणाचं दुःख नष्ट करून टाकेन. आता हे जे बोलत आहे ते कोण आहेत? तर ज्ञानेश्वर माऊली आहेत. ज्ञानेश्वर माऊली कोण आहे? तर महाविष्णूचा अवतार आहेत. जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरी इतकं ज्ञान कोणीच ग्रंथात नाही महाराज. म्हणून ज्ञानेश्वरी आणि माऊली जे आहेत ते काय आहेत? तर ज्ञानी यांचा राजा. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणते, ज्ञानदेव तुम्हा ऐसे. सांगतात महाराज, माऊली एवढी ज्ञानी जगात कोणी नाही. माऊलीच्या ज्ञानेश्वरीने ज्ञान प्राप्त होणार, नाथांच्या भागवतानी शांती प्राप्त होणार आणि तुकोबारायाच्या गाथ्यानं त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होणार. ज्ञानेश्वरी वाचल्यानं माणसाला ज्ञान प्राप्त होतं, भागवत वाचल्याने शांती मोक्ष प्राप्त होतो आणि गाथ्यानी त्या ठिकाणी माथा ठेपायला येतो. माथे फिरू लोक जास्त झाले, याच्यामुळे गाथा त्या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. ही वारकरी संप्रदायाची असणारी प्रस्थान स्त्री आहे. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. ज्ञानेश्वरी ही पाया आहे संप्रदायाचा. एकनाथी भागवत खांब आहे आणि तुकोबरायाची गाथा कळस आहे. आणि हे ग्रंथ स्टेप बाय स्टेप असतात महाराज. जिथं ज्ञानेश्वरी संपते तिथं भागवत सुरू होतं, जिथं भागवत संपतं तिथं गाथा सुरू होतो. आणि त्या ठिकाणी ही प्रस्थानत्रयी
हे 3 ग्रंथ प्रामुख्याने मुख्य सांगितलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. 9000 ओव्यामध्ये माऊलींनी त्या ठिकाणी हे ज्ञानेश्वरी तयार केली. माऊलीच्या नंतर ज्ञानेश्वरीमध्ये भेसळ झाली होती म्हणे महाराज. तर त्या टायमाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. आजान वृक्षाची मुळी ज्या टायमाला माऊलीच्या कंठाला लागली आणि माऊली नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणवरून आळंदीला गेले. तिथं गेल्याच्या नंतर आळंदी गावच नव्हतं महाराज, जंगल होतं. तिथं काय होतं? जंगल होतं. ते जंगल तोडलं आणि समाधीकडे जायचं नाथ महाराजाला सुधराना. ध्यान केलं माऊलीचं. माऊलीने सांगितलं, नाथ महाराज तुम्ही सिद्धेश्वराच्या पुढं जो नंदी आहे तो नंदी बाजूला करा आणि माझ्याकडे या. नाथ महाराजांनी तो नंदी बाजूला केला आणि नाथ महाराज माऊलीकडे गेले. 3 दिवस 3 रात्री त्यांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करा असा आदेश माऊलींनी दिला. त्या टायमाला नाथ महाराजांनी पैठणला येऊन ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली आणि सांगितलं, जे कोणी ज्ञानेश्वरीमध्ये परत भेसळ करील तर अमृताच्या ताटामध्ये नरोटी ठेवल्यासारखं होईल. हे तुम्ही याच्यामध्ये भेसळ करू नका. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. तर ही माणसं नरोटी ठेवायचं कामं करते तर त्याच्यात स्वतःच्या नावाची पुस्तकं छापायचे, स्वतःच काहीतरी. आता जे संतांनी करून ठेवलंय ना त्याच्यात भेसळ करायची काही गरज आहे का? पण त्याच्यात स्वतःचं नाव ॲड करायचं, हरिपाठ छापायचा, स्वतःचाच फोटो मोठा लावून द्यायचा, माऊलीचा बारीक करायचा. म्हणजे माऊलीपेक्षा ज्ञानी झाले का हे मोठे? अहो तुम्ही तुमचा फोटो टाका ना, पण छोटा टाका, माऊलीच्या चरणाजवळ टाका. ती माऊली आहेत, ते ज्ञानराज आहेत म्हणे महाराज. नाथ महाराजांचं भागवत आहे. नाथ महाराज संत, महान संत आहेत. 18,810 अवयवाचं भागवत केलं महाराज. काशीला राहावं लागलं त्यांना 2 वर्ष. सांगतात महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा केला, संताचं वाङ्मय आहे महाराज. सांगतात हे मामासाहेब सांगायचे की तुम्ही हे वाङ्मय वाचा, ज्ञानेश्वरी भागवत गाथा. हे वाचलं तर तुम्ही वाचणार आणि हे जर तुम्ही नाही वाचलं तुम्ही वाचणार नाही म्हणे या माझ्या तडक्यात. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, आहा वाचा रडे बोलताची. आता शास्त्र असं सांगतं की बाबा तुम्ही भगवंताला शरण जा. माऊली काय म्हणतात? आता आपली आजची जी ओवी आहे, जो मज होय अनन्य शरण, मला शरण या. शरण जो जाणारा आहे तो जीव आहे, ज्याला जायचे ते ब्रह्म आहे. संत आणि भगवान एकच. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हे लक्षामध्ये पक्क घेतलं पाहिजे की बाबा जे संत आहेत तेच हरी आहेत, जे हरी आहेत तेच संत आहे म्हणे महाराज. म्हणून सांगतात भगवंताला शरण जायचं, अनन्य भावनेने जायचं. आता अनन्य शरणांगती कशाला म्हणायचं? माऊली म्हणतात जो मज होय अनन्य शरण. अनन्य शब्दाचा अर्थ काय होतो? अनन्य म्हणजे अन्य इतरत्र देवाची भक्ती न करता केवळ त्या परमात्म्याची भक्ती करणं, याला म्हणायचं अनन्य शरणांगती. काही ठिकाणी एखाद्या झाडाखाली दगड ठेवला, त्याला शेंदूर लावला, झाला म्हणे महाराज त्या ठिकाणी देव तयार. हे अशा ठिकाणी त्या ठिकाणी शरणांगती जायचं नाही. तुम्ही शरण जाणार कोणाला? तर भगवान परमात्म्याला शरण जायचं. तो हा देवाचा देव, बळिया माझा पंढरी राव,